तर आता आपण सादर करत आहोत 3 अंकी नाटक. नाटकाचे कथालेखक आहे महेश भाऊ जुतोडे. नाटकाचे निर्माताकार आहे कुणाल भाऊ दडमल आणि विशेष रंगभूषा करणारे आहे खुशाल शेरकी, तळमाई घेडा आणि प्रज्वल अन्ना. चला तर आपण नाटकाला सुरुवात करायची का? हे कमला काय करताय हो तू? ओ कमला काय करताय तू? कानाजी भांडे मोठ्या पार्टील्यात गेलतो ते वावरात करंट लावला होता. करंट काढायला गेलतो मी सकाळी चांगली सकार वगैरे आलते ना पहिले सांगते पार्टीला गेलते. हो नाही कॉम्प्लेक्स गेलतो नाही तर काय करंटच काढायला गेलतो मी. करंट गेलते का माणसं बाहेर गेलते? म्हणजे आता तू मयावर शाप पकडत आहे का? नाही ती काय भारत बाजी आपल्या गावात येऊन राहिले डुकर मारताय त्याच्या केशी करायले आणि तुम्ही म्हणता करंट लावायला गेलते? कोण सांगत कोण करंट लावायले? पण डुकर तर ते तेव्हा मग काहीच नाही होईल तर का खाशील तू कन्या? अरे उता नेऊन झोपा काढताय खेळवा का मी? तुम्हाला म्हणतात ते बाप्पाने म्हणतात. बाप्पाने म्हणण्याचा अधिकार कोण दिला? सासरा म्हणून मेला नसता का करू द्यायचं? हा बाप होईना चांगला बोलत जा ना. आता घरा का पाठवून ना तुझे? बरं जाऊ दे आजा गेला तिकडं त्याचा. बरं ते जाऊ दे आता आपला डुग्या आला नाही का? डुग्या नाही आला का? रे डुग्या कुठं गेला रे? कुठं गेला का रे? बंद बोल बोलते बरं कोणता गेला रे? कुठे गेलं बे? डुग्या कुठे गेला? डुग्या आहे ना बे? बाबा मी यावर्षी 10वीत गेलो. खरंच का बे? तू 10वीत गेला का? का पुरा वाईफ नाही का 10वीत गेला तर? 10वी बांधलगावी गेलो. होय का? बरं आता तू 10वीत गेला हो ना? मग आता तुझे 10वीत चांगले पर्सेंटेज घ्यायला का? घेशील ना? बरं तू पोरगा आलं तू येतोय ना? नाही त्याच्यात बामणाचा म्हणजे का बाई मैया कोणाकडे तुले बाई करताना विचार न करत बरं जाऊ दे. आता आपलं पोट 10वीत गेलं तर कसं करायचं? त्यासाठी पैसे जमवून द्यावं लागेल ना आपल्याला. पैसे पाहून त्याचे आता पोट अभ्यास केला तर बरं. आपली तरी टाकली नाही का बुद्धीची आपली बुद्धीचे तू आपल्या माहिती का पाहू याच्यावर टाक. असं नाही नंदन नंदनचं पण टेन्शन येते कसं ध्यान नाही बघ माझ्या भाऊ. तसं आता तू कशी एकूण एक बहीण आहे तर मागणं वाटता हिस्सा मागू थांबा थोडं इलुशन आहे इलुशे बिलुशे नाही अर्धा हिस्सा पाहिजे नाही तर मग पोराने पोरगी पाहिजे तुझ्या भावाची. पोरगी तर पहिले पाच उद्या पाच वाजा पोट्टा कोणाचा होय? फोटो का तुमचं ना म्हणतं मला नको रे. हो रे मन द्या डाऊट आहे का बे आमच्याला? नाही मी काय म्हणतो कमला यावर्षी पोट्टाला भाई जोरात भेटला अभ्यास करायला. मागच्या वर्षी एवढं नाही करे. हो, याचं चांगलं लक्ष द्यावं लागते. त्यात हे बंद कर ना का हे बसून हे मोबाईल घेऊन इकडच्या मोठं भवन त्याच्यापासून दूर ठेवायला बरं आपल्या पोट्ट्याचे पेपर झाले पाहिजे मग बोलण्याच्या पहिलं. कारण की पोट्ट हुशार आहे म्हणा पण आता पेपर झाला समजून येईन आपल्याला हुशार आहे का काय तर.
कितीपर्यंत कॅपॅसिटी आता आजी किती घेऊ शकणार? आता गुण टक्के त्याच्या चेहऱ्यावर त्याच्या माथ्यावर दिसून राहिले आता 35 घेईल म्हणून, पण आता काही सांगता नाही येत. 99 घेऊ शकते म्हणे. यावर्षी अभ्यास कसा करायला लागले तर बरं बरं, मी काय म्हणतो त्याने अभ्यास करून पाहिजे ते अभ्यास कसं करताय. असं पान पलटो मस्त पान पलटो असं म्हणजे कसं आपला पुट्टा माहिती का स्कॅनर आहे. डायरेक्ट असा स्कॅन केला असा दिमागात बसते माहिती का. आम्हाला ते गोष्ट अभ्यास करून दिला, आता जास्त बोलतो, अभ्यास होतो. तसं तरच बरं त्याचा करू. बरं पुढच्या वर्षी पाहू आपण का होती तर पुट्ट्या चांगले पर्सेंटेज भेटले नवीन मोबाईल घेऊन ना तुझ्या पैशाचं घेऊन देऊ. तसं करू. इथुशा सेकंड हँड का सेकंड हँड पुट्ट्यात घेऊन यायचा नवीन घेऊन यायचा, पण चांगले मार्क भेटले हवं. बरं पाहू, थोडंसं उसनवाडी ठेवून नाही तर उदरवाडी मागू. आपला आहे ना शाहूकार, तो बोंड साखर नाही म्हणते का, हा हा एक ना डोळ्या करायचा. हा बरं त्याच्या घरात मग पीना कुठं चिनी आले काही दिवसानंतर आपल्या म्हणजे आमच्या मुलाचे आमचा मुलगा म्हणजे डुग्याचे पेपर आता काही दिवसानंतर घेत आहे आपली शिक्षक. त्यांचे शिक्षक घर जोडे सर आता त्यांचे पेपर घेत आहे. पेपर झाल्यानंतर आपण पाहू डुग्याचा रिझल्ट आणि कुठे ऍडमिशन घ्यायचं ते पाहू. बे चांगला बसा. बेटी काय झाला का बे अभ्यास? कोणता पेपर आहे आज? तर मी काय म्हणता, आपला दरवर्षी प्रमाणे 2 तासाचा पेपर होता बोर्डाचे, परंतु याप्रमाणे यावर्षी जीआर आला की बोर्डाचा पेपर फक्त 5 मिनिटाचा आहे. फक्त 5 मिनिटाचा. किती? 5 मिनिटाचा. तुम्हाला लवकर सोडावं लागते बापू आता पेपर. हो येऊ सोडत चुटकी करून. हा तर चालू करा मग लवकर. मी टायमिंग चालू करतो बरं आता. हो बे चिडिंग. तुझं नाव काय बे? नाव काय? हो मराठीमध्ये कोणता आला बे? स्टॅटिस्टिक बे जाऊ दिल्ली. तू नापास होतो 100% नापास होतोस तू. हो मला जाईल. बापू या पोरांचे भाव वाढले माती. बे काय करताय? तुम्ही लवकर उरलेले तुमचे 2 सेकंद बाकी आहेत फक्त. हा आले मला द्या 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 बे. चला मग उद्या पेपर आहे गणिताचा. उद्या याजो मग वेळो या. चांगले अभ्यास करून याजो. हो, चांगला आहे ना मग. चला आता आपल्या डुग्याचे पेपर झाले. तर आता आपण त्याचा रिझल्ट पाहू. किती तीर मारले किती नाही तर. बे डुग्या येते कथा दे. बे डुग्या आला का? किती भेटले बे? 95 भेटले दहावी. 95 का बे? कमी झाले ना बे. मी काय ते जास्त झाली. म्हणजे तर 99 पाहिजे होते ना बे. 30 मध्ये ना मग घेतले. तुम्ही आता पेपर 150 मार्काचा काहीतरी होता आणि 95 कसे बे? घेतले 95. म्हणजे 100 मार्काचा होता हो ना. होय काय तर तिथं मॅ पोर सोन्याचं पोर. हो 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 यानं दाखवलं सिद्ध करून दाखवलं यानं वाले. हे मुळेच खोटं होय. यानं सिद्ध करून दाखवलं आता. तुमचं मग आता मॅ पोर खरंच एक मन बरोबर झाली. पप्पाची परी आणि मम्मीचा परा. हो बरोबर आहे. दमदार. ऐका तुमच्यात दम होता का? खरंच का? बरं किती आता म्हणे? 2 तोळे सोनं
हा? आणि 50,000 हुंडी आणि एक सायकल. सायकल मी तर हिरो होंडा मागितली होती ना, सायकल कुठून देतो लिहिली होती तुला? माझ्या बाप्पाची पत होती तेवढी मोठी जमा करून तुला हिरो होंडा घेऊन देणार होती. घ्यायची का तर ऐकून एकदमच मी. जाऊ द्या पहिलं पोरांची शिक्षणाचं पहा. बरं जाऊ द्या, पोर आले 95 भेटले, त्याला एक काम कर. घरी तेलाचा पुडा घ्यायला पैसे नाही आणि तुम्हाला तर काय दुसऱ्या गोष्टी येऊन राहिले. बरं जाऊ द्या, आता साखर असेल तर साखर. साखर नको आहे. बरं साखर मध्ये तेल टाकलं त्याला चार. पाणी तर नसेल आपल्याकडे आता. साखरचा 95 भेटले त्याले साखरचा. कसं वाटते डोक्यातून 95 घेतल्यावर? चांगलं वाटून राहिलं. खरंच का? कोणाकडून घेतले मी तुला 95? लिहून हो का? मला वाटला बापू सोन्यात लिहू म्हणते का पाहून लिहला. खरं खरं सांग, नाही तर असा बदा 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 ठोकीन एका तुझे. थोडीशी मला बोलू देता का? हा, बोल आता. गावात बापू त्याने माहित आहे काय चर्चा चालू आहे का? ते सेंटर ना म्हणते का ते तिकडचं ते गाव ते आपलं डेटा पण दामण गाव ना म्हणते का त्याचं सेंटर दावीचं कॉपी सेंटर ना म्हणून गावात धक्का चालू आहे. तू करत घेतले का मग? खरंच इमानदारीचा इमानदारीनं सांगतो मी. नाही तर मग पाहिजे नाही तर त्याच शाळेत टाकतो 11वी नाही तर तुझी दुसऱ्या शाळेत टाकणार नाही आणि नवीन मोबाईल तू काढूच नको तोंडात. हो हो, जमला जमला जमला. मस्त माहिती शिकवलं आपल्या पड्याने. बघा म्हणजे चांगलं शिकवा लागत. हो जमते जमते, पण आता पोट्याने चांगला अभ्यास केला पाहिजे. बस रे बापू अभ्यास करायला बघ आजपासून सुरुवात कर बघा बस बस. तर आपल्या नाटकाचा हा पहिला अंक झालेला आहे. यानंतर दुसऱ्या अंकाला आपण स्टार्ट करतो. यानंतर वर्ग 11वी ते 12वीचा अंक होणार आहे. त्यात मुलाचे मोबाईलमुळे दुष्परिणाम कसे झाले आणि मुलगा कशा पद्धतीने वावरू लागतो हे तुम्हाला समोरच्या अंकात कळणार आहे. बे ढुकिया काय करताय बे? खरंच का बे? बे ढुकिया इकडे येते का खाते? येतो जे दामा नाव. ए कमले इकडे या, आता तुले पिशार मार देतो आता. त्याला बदलते का कसं आता? कशा 95 साठी चाटत बसते हा गुणपत्री केले. देतो ना आवाज ते नाही रे बाप पाय वर बाप धावायचं. कसं आता तुम्ही दोघंही माहिले का माहीत झाले असं वाटतं का तुम्हाला? असं म्हणत चढल्यासारखं आता 95 भेटले तर. हो बरं जाऊ दे आता. यावर्षी कुठे ऍडमिशन करते तू? आहे ना आपलं एनसी कॉलेज तिथं घेतो ना. एनसी कॉलेज? मी तर नाही शिकलो, आता तू पाहून घे एनसी कॉलेज कसं आहे तर. चांगलं आहे NC. खरंच का? हो मला तर काहीतरी चर्चा आली काहीतरी कुठे एक लेक्चर झाला का बॅग घेऊन बाहेर निघते म्हणून. नाजी बरं यावर्षी एनसी कॉलेज मध्ये घे. बरं बरं कमला कसं करायचं यावर्षी? पोट्ट तर एनसी मध्ये शिकतो म्हणते. बोला ना ते पाहून तसंच करू. त्या पैसे तर ठेवा लागल. त्याची इच्छाशक्ती आहे इच्छाशक्ती आहे तर देऊ त्याला admission तिथं. पहिलं आता दुसऱ्याची करंट काढता काढता दिवस जात आहे. थोडं लक्ष ठेवा. घरी वावर नाही आणि आपलं आपल्याशी पावर नाही. मी काय म्हणलं 4 दिवस मुलाला चौथी काढण्यामध्ये हा आपण मागून त्याचे ना कसं सायकलच्या मागं टुकडू जातो. अरे पण काही तर पैसे भरा लागल कॉलेज मध्ये. पाय पैसे भरू आहे ना आपले कंगन दान ठेवणं. आपले नाही मंगळसूत्र आहे ना गड्यातलं ठेवणं दान. भय मंगळसूत्र. देणे नाही काय मग भय मंगळसूत्र तर मग तुम्हाला बुकिंग कसं समजेल कोणी? आधी पोराला देतात तर तुम्ही त्याच्या सून आपल्या सून नावून का तुमची परंपरा सून चालवा. हे जाऊ दे ना, त्याने दे ना. तू एक काम कर, तो आपल्या भावाचे माग पायातली असेल तर काहीतरी. भावाले मागाले थोडस हळूहळू साखर माझ्या कशा लागते हा 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 कसं लागायला लागते मागं. तसं का? पण तू ते एकूण एक मुलगी आहे, तुला द्यायला पाहिजे. एक फुटी एक आहे पण नंतर आहे ना एक डोणी. बरं
एक काम करू, आता आपल्याला एका डोक्याचे नाही का ऑनलाईन क्लासेस आहे, तर त्याने आपल्याला मोबाईल घेऊन देणं गरजेचं आहे. कसं करायचं, घेऊन द्यायचा का? बापू तू येतो अभ्यास कर, आम्ही मोबाईल घेऊन आणतो का. बरं चला आपण मोबाईल घेऊ. बाळा मोबाईल दे रे एक चांगला वाला पाहून. हाच घेऊ, हाच चांगला वाटत आहे. दिसते का चांगला. हो 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 तेच ते. पाहिले चांगला आहे. आपल्याला काय करायचं आहे, डोक्याने सांभाळायचं आहे. एक नंबर आहे, काही टेन्शन नको घ्या. 5 वर्षाची गॅरंटी. हो का? 5 वर्षाची गॅरंटी का. पोरग टिकलं पाहिजे ना 5 वर्ष. बरं सांगू दे ना, काय झगझग करते त्याच्यासोबत. झगझग नाही असं दिलं फुकट पैसे दिले. पहिले भावाने मागणी उसने इडूशे. काय आता ते जेवढ्या पैशासाठी झगझग करते तर. किती पाहिजे तुला पैसे सांग बरं. कोरोनाचं वर्ष आहे, माणसाची गॅरंटी नाही का तुम्ही मोबाईलची गॅरंटी मागता. बरं दादा किंमत सांग. किंमत सांगा किती झाले. जास्त नाही, 22,550 द्या. 22,500. एक काम करा, हे झाड हलव ते पडतो ना बदल देतो. मग 22,000 कोट 20,000 द्या. मला किंमत कमी सांगली. नाही 20,000 द्या. कसं आता पोरग शिकत आहे. खूप मोबाईल किंमत सांगली तुम्हाला. द्या 20,000 आता. बरं जाऊ दे. तू ये गेले मये गेले आजी आले दुकान 15 फिक्स करून टाक. कापसाचा बोंड रुपयाची कास्त करायच्या. कास्तकाराले तो मोदी किती न मार. आजी तर तुम्ही कास्तकाराचे, आम्ही मजुरी करतो येतो. आम्ही काय येतो काम आहे त्याले हल्ले. पुढचं आता तुम्ही सुचून घ्या काय होतं. प्युअर चायनाचं मॉडेल माहितीच आहे किती प्युअर चायनाचं मॉडेल आहे तर. चायना चायनाचं ते तिकट नाही. बरं जाऊ द्या, एक काम करू, घेऊनच घेतो मोबाईल. जाऊ द्या. जाऊ दे घेते ले पण. बरं जाऊ द्या. आजी पैसे द्या ना. कुठे चाललं तिकडं. पैसे मागरायचे का. मी आहो का घरचा कारभारी. तू नसता तूच काय कारभारी. पाकिटात ठेपले द्या पहिलं. त्या किटात ठेवले, तुनच लपवून ठेवले ना. आता ते द्यायच्या पुढं दाखवासाठी काहीतरी आता माणसाची. आजी नागती मला 100च ठेवा 90 साठी. बाकी 90 वर भेटत दिसलो का तुला मी. मग पेले नाही ते का. घे द्या इकडं. घे. 100 ठेवून द्या लागेल. 2-3 सुकान घे. तुझे पैसे घे. हे घे डुग्या. द्या. हे घे त्या बाप्पानं आणला मोबाईल. घे. पाय ना कोणता होता कोणता म्हणते. 10-95 घेतले त्या इंग्लिश नाही वाचतात तुम्ही तुझे. ते सॅमसंग वाला मोबाईल अरे मग कसा विचारते मी कोणता हवी म्हणून. कितीचा मोबाईल आहे? किती आहे राव तुम्ही. चांगला अभ्यास करायचा ऑनलाईन. 7,000 घेतला 7,000. चांगला म्हणजे तू यायला एक चांगला घाला का ना तेव्हा आपल्या मामाची बोरकी कशी सुंदर आहे. काय आता चांगले ऑनलाईन क्लास कर, मग मामाची बोलकी मागायला भेटते तुले. आपली मामाचीच मागून अर्धी संपत्ती. अरे की मायेचा अर्धा हिस्सा भेटते तुला. मागली तोही बंदा म्हणजे मामाचं घर आपलंच घर. बंदी प्रॉपर्टी आपलीच. जाऊला चांगला अभ्यास कर फक्त. आणि चांगलं आमचं नाव रोशन नको करू. आमचं नाव आमचाच ठेव का. रोशन पिशेच्या मागण्या जायचं. आणि ते प्रीती ते काहीतरी छमक चाललो त्याच्या मागण्या जायचं. ते 5 नाही भरता यायचं आता. त्या चॅटिंग मध्ये तुला उलझवते. त्या 95 घेते आणि तू राहायची ना मग 35 वर. बरं चांगला अभ्यास कर आता. यानंतर आपल्या डोक्याचे तसे 10वीचे पेपर झाले, तसेच आता 12वीचे पेपर. अंबे चालू बजाय मोबाईल कोण तुला आणून दिला का. हे बघ नको तुझ्या घरी जा. घरी जा. पेपर सोडा तुमच्या. फक्त 1 मिनिट बाकी आहे. बापू चिटिंग जर केलास तू गेलास माझ्या हातून. आता फक्त 1 सेकंड बाकी झाला
बस खतम, रोल खतम तुझा. चला मंडळी, तर आपण आता डुग्याचे 12वीचे मला किती भेटले ते बघू. झोपले का आहे? हात वर करा बरं. किती जण उठून आहे तर पाहतो. हो हो, हाय हाय, उठून आहे. म्हणजे आमचं नाटक आहे थोडस. तो डुग्या किती भेटले मी यावर्षी? बे 100 पैकी तर लय तुला तीर मारले बे यावेळेस. ए कमला, पाय तू या पर्याने किती तीर मारले यावर्षी. काऊनचे काय त्याचं माझ्या पाय ना तू पाय तर सही. यावर्षी 95 वर किती 100 वर गेला आता. पहा, 100 तीर मारले त्याच्यातून 40 लागले त्याचे तीर. अबे अबे डुग्या. 40%. आता कसा देईन तुला मामा पोरगा? मी का हो आता पोरीच्या मागं लागला ना. पोर भाषा पोर बाबा. अरे तू पहिलं टाकीचं घ्यायचं माय मोठ्याने चावी अरे रडू नको भाडा, रडू नको भाडा. आता तुला किशार मी देतो. घे ना आता शकू. मोबाईल घेऊन दे, मोबाईल घेऊन दे. तेलानं घेऊन चांगला घेऊन दिलो. चांगला घेऊन दिलो. पाहिजे किती घेतली. आता कामात याच्या त्या तिच्या मागे लागला होता म्हणजे ते कागद दिलं वर्गातलं नाही का ते याचं नामदेवचं. नामदेवचं गाणं सांगे मला हे या कोणीतरी डिंपल नावाची पोरगी आहे. बरं जाऊ दे. आता त्याने पाहू कुठे ऍडमिशन दिलं. बरं पाहू 40 मध्ये कोणता ती यानंतर आपण शेवटच्या भागाला सुरुवात करतो. शेवटच्या भाग लवकर लवकर. तर आपण यानंतर पाहिला आहे कोरोनाच्या पहिला पोरगा कसा होता, कसा शिकत होता, कसा त्याची शिकण्याची प्रवृत्ती होती, कसा अभ्यास करत हो, कसा क्लास करायचा. आणि आता त्याला कसं काय झालं, कसं त्याच्या दिमागात काय झालं काही समजतच नाही. पहिलं मुलांना 2 नंतर विचारलं 3 सांगेच. पण या आता कोरोनाच्या नंतर आता मुलांना आपण विचारलं 2 नंतर बाबू किती आहे, बाबू सांगतच नाही. का बरं? कारण की त्याच्या दिमागाला एवढा म्हणजे त्याच्या ब्रेनला एवढा आता सुख भेटला आहे. कारण की आपल्याला कोरोनामध्ये सुट्टी असल्यामुळे आपण लेक्चर तर पाहायचे नाही. त्याच्यामुळे तो मोबाईलच बघायचा. म्हणून त्याचा पुढचं जीवन अजून कसं होते मोबाईलमुळं. त्याच्याजवळ मोबाईल आला तो कसा होता आणि त्याच्यापाशी मोबाईल आला तो कसा होतो हे आपण पुढच्या वाटत पाहू. अरे बाबा मोठं केलं रे डिग्या. माझ्या प्रेमा इकडे ये रे. अब बोलला का डिंपो? अरे मार प्रेमा दगड येत होतो ना. एक काम कर, आता नाही दिसत आपण नाचलं नाही. हे गाणं म्हणते का? कोणतं म्हण एखादं गाणं येत असेल तर तुझे. पाय ना आहे ना आपल्याकडं. बरं तुला ते येत नसेल डीजे वाल्या बोले लावून म्हणतो. भाऊ असं काय? गाणी लावलं. लाव रे भाऊ डीजे वाला. लव्ह स्टोरी वाला लव्ह स्टोरी वाला. Thank you.
म्हणलं डिंपल तुला गाणं. अरे नाचलोच कशी मी मग माझ्या हो नाचरे मोऱ्यावर नाचते आणि सांगते मला येतं. थोडीशी खाऊन पोकलो का गेलो तुम्ही हो म्हणा. ते गांधी बगीच्या काठी गुपचूप तुम्ही बरं जाऊ दे डिंपल आपण कुठं फिरायला जायचं का? रोज म्हणता तुम्ही आपलं लोकमान्य सुटलं का 4 रुपये सोने 4 रुपये तिकडे गुपचूप बरं जाऊ दे आता फिरायला जाऊ कुठतोय आपण. फिरायला हो पण फिरायला जायचं माहिती पण टोपी द्यायला लागते ना बाप्पाने म्हणून दोन टोपी तू एका द्यायचा आहे मी तर रोज टोपी देतो आता. थोडंसं कारण मग खरंच तू टोपी देतो हो माई मैत्री नाही का ते तिचं नाव काय डिंपी टिम्पी नाही हा. साक्षी. आता हे पक्षी कुठून आणली तू ना? तुम्हाला माहित नाही का ते माझ्या साईडला राहते इकडे बसून हा देवानी हे चढवणारी ती गिरेस तर माहित आहे तुमचं ना माहित प्रेम प्रकरण हो का बाकी नाही वाटत उन्हाने पाहिजे ते ना पेरून गावभर. काबरून फिरायला नाही तिला सांगलं असतं का तर तिची धुरा मया हातात आहे ना. हा. जाऊ दे आपण फिरायला जायचं नको तरी. सांगू का तिच्या मैत्राचं नाव हा मित्राचं मैत्र समजला का नाही तुम्हाला मैत्र माहीत झाला म्हणून तुम्ही हा म्हणता ना. इंग्लिश मध्ये सांगतो फ्रेंड लव जीएफ म्हणते जीएफ तू तर लय पुढे गेली वाटते. त्याचं नाव माहित आहे तुम्हाला बर जाऊ दे चिंग 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 नको करू. कुठं फिरायला जायचं का सांग पहिलं नाही तुम्ही चाललो आता घरी. बरं जाऊ ते असं नवीन बांधलं ना इकडे इकडे जाते ट्रेन न पोरं बॉटनिकर मन त्याले भूते ट्रेन नाही म्हणायचं त्याले बॉटनिकल मन. तुला इंग्लिश म्हणला फ्रेंडचा मित्राचा शब्द फ्रेंड येते आता रेल्वेच्या मध्ये ती बॉटनिकल म्हणजे मैत्रीण होते. तुम्ही माझ्या भूतीस कशी मानली मी सोडून टाकेन तुमचं प्रेम नाही जाऊ दे ऑलरेडी भेट असं नको करू. कशी माहिती होती मैत्री म्हणून तुला काही भेटत नाही म्हणून मी आता ठेवत होतो. एखादं सोन्या तू मला सगळं देशील तर मी येतो यार. बरं सगळं तुझं चाल फिरायला जायचं का? चाल बस ना गाडीवर बस. बसली का म्हणून बाकी थांब माय जोड झाली गाडीच नाही चालू होत आहे. पावडर काढ थोडसा खिशातला बॅगीतला बघा ठेवलो घ्या चला बर हल्ला करू चल चल. आला वाटणीकर अरे सोन्या किती जोरात चालली माहिती आहे का मी गाडी. पोलीस वाला भेटला तर आरटीओ मामा हा? बर मग कोणाकडून काय ते माझ्या खिशात बर जाऊ दे हे जाऊ दे. काय तू आज जिंग 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 करून राहिली. चला आता बॉटनिकल मध्ये आलो काहीतरी पाहून घेऊ आणि चालले जाऊ बरोबर. चला थोडसे ते झाड दिसते हे वालं. बरं येणं बस ना येतं बस ना काहीच झाडावर टिंग ते गुलाबाचं होय ते आता नवीन प्रयोग केला ना पिवळा हा. काळा म्हणून तो कच्च्या रंगाचा तयार झाला. बर तसं झाला का? मग तसंही होते का? असं नाही तर कसं ते आता प्रयोग करायला लागले ना आपले सायंटिस्ट लोक हो का म्हणून भर झालं मग त्या दिवशी वडाच्या झाडाला आंबा दिसला होता. वडा थडले हो का आंबा पाराची हा. एका झाडात 13 फळं पाहिजे मी ना बापरे का नाही मी न तर 53 पाहिले फळ. चिरपण बापरे मांगी सोने मांग बरं जाऊ दे आता अशाच गोष्टी करता करता पण दिवस चालला घराकडे चालले जाऊ नाही तर मग बाप म्हणजे हे पुष्पाचं नाही का रपा 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 बदल मार मार मुली. बरं थांबा आपण करू मी का म्हणतो, लग्नाचं पाहून घेऊ ना थोडस लग्नाचा म्हणून त्यासाठी चालवता तुझे चाललो का? करू ना एक काम करू आपल्या मायबाप नाही म्हणजे ना पळून जाऊ बरं तसं कर. पळून जाताना का करू घरातले सोने दागिने घेऊन चालले जाऊ बरं तसं कर. चाल जाऊ का? करा चल बस गाडी बस अजून बस गाडीवर का पैदल येते बस आज की ताजा खबर एक अनोळखा मुलगा आणि मुलगीचा अपघात झाला. तर बघितलं
मोबाईल होता किती सुखी होता. जसा मोबाईल आला, मोबाईल जसा आला तसाच त्याची जीवन हानी होते. झाली का नाही? झोपले का अजून? हा, मना थोडासा असा हात वर करत जा, म्हणता येते का काय जीवन तो. बरं, आता कार्यक्रमाचा एंड झालेला आहे. तर याच थोड्या नाटकाबद्दल थोडस एक कविता म्हणतोय. तर आवडली तर टाळ्या वाजवा, नाही आवडली तर माग म्हणतो करून घ्या. जो जमन का? कवितेचं शीर्षक आहे आयुष्याची परीक्षा देऊन तर बघ. आयुष्याची परीक्षा देऊन तर बघ. जन्माला आला आहेस थोडे जगून तर बघ. जन्माला आला आहेस थोडे जगून तर बघ. जीवात दुःख खूप आहे, जीवात दुःख खूप आहे, थोडे सहन करून तर बघ. थोडे सहन करून तर बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस. दुःखाचे पहाड चढून तर बघ. यशाची चव चाखून तर बघ. अपयश येथे निरकून तर बघ. डाव मांडणं सोपं असतं, डाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून तर बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून तर बघ. जगणं कठीण आहे, जगणं कठीण आहे, मरणं सोपं असतं. जगणं कठीण आहे, मरणं सोपं असतं. दोन्हीच्या वेदना झेलून तर बघ. दोन्हीच्या वेदना झेलून तर बघ. जीणं मरणं एक कोळं असतं, जीणं मरणं एक कोळं असतं. जाता जाता एवढं सोडून तर बघ. जाता जाता एवढं सोडून तर बघ. आणि शेवटी हे जग तुला अजून समजायचं आहे. आणि शेवटी हे जग तुला समजायचं आहे. थोडं स्वप्न उचलून तर बघ. थोडं स्वप्न उचलून तर बघ. थोडं स्वप्न उचलून तर बघ. धन्यवाद.